न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार ठरला। अर्चना रवींद्र गामणे यांचा अर्ज वैध, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 31 ब मधील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीबाबत निर्माण झालेल्या वादावर अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्णय दिला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने श्रीमती अर्चना रवींद्र गामणे यांचा नामनिर्देशन अर्ज वैध ठरवून त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देण्यात आली आहे, असा स्पष्ट आदेश निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 9 यांनी दिला आहे। प्रभाग क्रमांक 31 ब मधील उमेदवारीवरून शिवसेना पक्षाच्या 2 उमेदवारांमध्ये वाद निर्माण झाला होता। यामध्ये पूजा शिवा तेलंग यांनी हरकत अर्ज दाखल करून आपण शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला होता। मात्र या हरकत अर्जावर सविस्तर सुनावणी करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी विनियमन व निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप आदेश 2025 मधील तरतुदींचा अभ्यास केला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एकाच राजकीय पक्षाकडून एकाच प्रभागासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल झाल्यास पक्षाने विहित वेळेत लेखी स्वरूपात अधिकृत उमेदवार कोण आहे याची माहिती दिलेली असल्यास त्या उमेदवारालाच पक्षाचा अधिकृत उमेदवार मानले जाते। या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने श्रीमती अर्चना रवींद्र गामणे यांचे नामनिर्देशन अर्ज सर्वप्रथम दाखल करण्यात आले होते। तसेच पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता असल्याचे स्पष्ट झाले। या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूजा शिवा तेलंग यांचा हरकत अर्ज नामंजूर केला असून अर्चना रवींद्र गामणे यांचा नामनिर्देशन अर्ज वैध ठरवत त्यांना शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे। तसेच पूजा तेलंग यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या अधिकृतेअभावी अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असा आदेशही देण्यात आला आहे। घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आम्ही माझी पत्नी सौ अर्चना रवींद्र गामणे हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 31 मधून ब गटामधून ही उमेदवारी करत आहे। काल एक व्हिडिओ व्हायरल झाली व त्या व्हिडिओमध्ये असं समजलं की जे काही आमच्या पुरस्कृत जे लोकांनी काल सांगितलं ते आमचे अनिल भाऊ गायकवाड असतील, शिवाभाऊ तेलंग असतील। मला सांगायचं एकच आहे की ज्या वेळेस 29 तारखेला माझं नामनिर्देशक पत्र पहिलं दाखल झालं व मला 30 तारखेला एबी फॉर्म हातामध्ये दिला व माझा अर्ज पहिल्यांदा असल्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकारी SDM गुप्ता साहेब, दत्ता साहेब यांनी मला माझ्या बाजूनी सुनावणी जी होती त्याचा निकाल दिला व मला अधिकृत असं शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्चना रवींद्र गामणे हे असतील व सौ पूजा शिवा तेलंग हे अपक्ष म्हणून वैध राहतील यांनी त्या दिवशी डिसिजन दिला आहे। पण काय होतं आता जे आमचे आता धनुष्यबाणाचे जे काही 4 उमेदवार असतील, सुधामान्ना ढेमसे असतील, संगीताताई जाधव असतील, अर्चना गामणे असतील, तसेच अविनाश शिंदे असतील, आम्हाला पक्षाने अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे। तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा घोषित केलेला आहे शिवसेना धनुष्य पक्षाकडून। तर माझं आता सांगणं एकच आहे की काल ठीक आहे नाराजी नाट्यामुळे सगळ्या पक्षामध्ये होत आहे व नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी काही गोष्टी घडत आहे। मला देखील वरिष्ठांचा फोन आला, परंतु मी आता खूप पुढे निघून गेलेलो आहे व माझा प्रचार ऑलरेडी 50 ते 60 दिवसापासून चालू होता व त्यांनी काल असं मीडियामध्ये असं सांगितलं की रवी गामणे असेल किंवा अविनाश शिंदे असतील यांची माघारी झाल्यानंतर आम्ही शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार हे आम्हाला डिक्लेअर करतील। परंतु आम्ही कुठल्या प्रकारची माघार घेतलेली नाही। आमची निशाणी धनुष्यबाण आहे व आम्ही शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे। तरी माझी जनतेला विनंती आहे की हे आता घडतच चालणार आहे, कुणीतरी मिसअंडरस्टँडिंग करणार आहे। तर माझी जनतेला हात जोडून विनंती आहे की कुणी याच्याकडे लक्ष देऊ नका। आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 31 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अर्चना गामणे असतील, सुधामान्ना ढेमसे असतील, संगीताताई जाधव असतील आणि अविनाश शिंदे असतील हेच असणार आहे। तुम्ही सर्वांनी प्रभाग क्रमांक 31 मधील सर्व नागरिकांना विनंती आहे की धनुष्यासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून या चौघांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशी मी आपल्याला विनंती करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।